आय नमः। धूपं समर्पयामि, धूपं समर्पयामि, धूपं समर्पयामि। अनंत चतुर्दशीची व्रतकथा। श्री गणेशाय नमः। सूत शौनकादी श्रोत्यांना नेहमी शरण्य सांगतात, पूर्वी धर्मपरायण अशा युधिष्ठिराने गंगेच्या तीरी राजसूय यज्ञ केला. त्यासाठी उत्तम यज्ञशाळा बांधण्यात आली. यज्ञकथा सर्व राजांना निमंत्रित केले होते. त्यात गांधारीचा पुत्र दुर्योधनही आला होता. ती यज्ञशाळा मय नामक दैत्याने मोठी अद्भुत बनवली होती. तेथे पाण्याच्या ठिकाणी भूमीचा भ्रम होत असे, तर भूमीच्या ठिकाणी पाणी असा भास होत असे. भिंतीच्या ठिकाणी द्वाराचा व द्वाराच्या ठिकाणी सलग भिंतीचा भास होत असे. दुर्योधन त्या यज्ञशाळेत चालताना स्फटिकाची भूमी होती, त्या ठिकाणी पाणी असा भास त्याला झाला. त्यामुळे नेसलेले वस्त्र पाण्यात भिजले अशा भीतीने त्या हाताने वर धरून तो चालू लागला. तेव्हा द्रौपदी आणि स्त्रिया त्याची फसगत झालेली कोण असल्या. पुढे उदकाने भरलेला चौकोन दुर्योधनाला वाटले की स्फटिक भूमीचा. तेव्हा तो सरळ चालत जाऊ लागला, पण पाण्यात पडला. त्यावेळी गुडघाभर पाण्यातून चालताना पाहून स्त्रियात नव्हे तर उपस्थित राजे व ऋषी असले. त्यामुळे दुर्योधन फार संतापला आणि आपला मामे शकुनी याच्यावर तो हस्तिनापुरात परत जाण्यास निघाला. तेव्हा शकुनी त्याला गोड शब्दात म्हणाला, राजा दुर्योधन, इथे रागावून काम भागणार नाही. आपल्याला पुढे पुष्कळ कार्य करावायचे आहे, तर इथे मनातला क्रोध आवरून ठेव व यज्ञ पूर्ण होईपर्यंत इथे मामाचे बोलणे ऐकून दुर्योधन थांबला. नंतर यज्ञ पूर्ण झाला. देशोदेशीचे राजे आपल्या राजधानीत परत गेले व तेव्हा दुर्योधनाने आपले बंधू मित्र व शकुनी यासह हस्तिनापुरात परत गेला. तेथे गेल्यावर शकुनीने दुर्योधनाला सुचवले, आपण द्यूतासाठी धर्माला बोलावू. त्याला द्यूत खेळण्याचे हौस आहे. त्याचे राज्य आपण द्यूतात हस्तगत करू. दुर्योधनाला हा सल्ला पटला व धृतराष्ट्राने पांडवांना हस्तिनापुरात गमतीने द्यूत खेळण्यासाठी निमंत्रण पाठवले. धर्माने काकाचे निमंत्रण स्वीकारले व तो हस्तिनापुरात बंधूसह द्रौपदीसह गेला. द्यूतात मात्र धर्माने सर्व पण हरून आपले सर्व राज्य व राजपद गमाविले आणि एकापणाप्रमाणे पांडवांना 12 वर्ष वनवास व 1 वर्ष अज्ञातवास भोगण्याची बाळी आली. ते अशा प्रकारे वनात राहू लागले. तेव्हा त्यांचे कुशल समजून घेण्यासाठी भगवान श्रीकृष्ण त्यांच्याकडे गेले. वनवासात हाल भोगणाऱ्या पांडवांनी प्रेमाने कृष्णाचे स्वागत केले व त्यानंतर धर्माने श्रीकृष्णाला विचारले, हे कृष्णा, मी माझी पत्नी द्रौपदी व बंधू यासह या अरण्यात दुःख भोगीत आहे. या दुःखापासून आमची मुक्ती कोणत्या उपायाने होईल ते सांग. मी कोणत्या देवाचे पूजन करावे, कोणते व्रत करावे, म्हणजे मला राज्य परत मिळेल आणि तुझ्या प्रसादाने आमचे हित होईल. श्रीकृष्ण म्हणाला, हे धर्मराजा, अनंत व्रत म्हणून एक उत्तम व्रत आहे. ते पुरुषांनी किंवा स्त्रियांनी केले असं त्यांची सर्व पापे दुःखे यांचे निवारण होते. हे व्रत भाद्रपद महिन्यात शुक्ल चतुर्दशीला करावयाचे असे त्याने सर्व पापे नाश पावतात. तेव्हा धर्माने विचारले, हा अनंत कोण आहे? तक्षक किंवा शेष यांना अनंत असे नाव आहे ना, की परमात्म्याला अनंत म्हणतात, की साक्षात परब्रह्माला अनंत म्हणतात? त्यातून तुम्ही म्हणता तो अनंत कोणता, ते कृपा करून सांगा. त्यावर श्रीकृष्ण म्हणाला, हे धर्म, अनंत माझेच रूप आहे असे जाण. आदित्यादी ग्रहरूपी जो काल म्हणतात त्याचे कला काष्ट